गावाकडच्या 50 बातम्या। पुणे ते सिंगापूर ही विमानसेवा पुढील 2.5 महिने म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय एअर इंडिया या विमान कंपनीने घेतलेला आहे। मंगळवारी एअर इंडियाने अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिली। गेल्या 5 वर्षांपासून सुरू केलेली शबरी घरकुल योजना काही अडचणींमुळे संथ गतीने सुरू आहे। आतापर्यंत 1,80,484 घरकुलं मंजूर झालेली आहेत। उर्वरित 61,186 घरकुलं दुसऱ्या टप्प्यात हाती घेतली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विधान परिषदेमध्ये दिली। कबूतरखान्यांमध्ये कबुतरांना खाद्य देणाऱ्या 107 व्यक्तींना मुंबई महापालिकेने आतापर्यंत दंड ठोठावला आहे। यात प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे एकूण 55,700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। समाज कल्याण आयुक्तालयामार्फत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार शालेय आणि 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशाकरता 17 जुलैपर्यंत तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 21 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। राज्यात विद्यार्थ्यांमध्ये खास करून विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याकरता प्रत्येक शाळेमध्ये पुढील 3 महिन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी केली। त्याकरता अर्थसंकल्पीय तरतूद करावी असंही अमीन पटेल म्हणाले। पालिका क्षेत्रातल्या 2025-26 मध्ये 121 अनधिकृत शाळा आढळल्या। त्यात जवळपास 27,121 विद्यार्थी शिकतात। तसंच त्या शाळांवर 925 शिक्षक कार्यरत आहेत। अनधिकृत शाळांमुळे 27,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी असल्याने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। आधार केंद्र वितरणामध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे। रिक्त 122 केंद्रांकरता कालबद्ध कार्यक्रम राबवून या केंद्रांना आधार संच वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीपासून मुंबईत साथीचे आजार बळावले आहेत। शहरात सध्या गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्ण सर्वाधिक आहेत। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार 6 महिन्यांमध्ये गॅस्ट्रोचे 4,831 तर मलेरियाचे 3,400 पेक्षा अधिक रुग्ण नोंदवले गेलेले आहेत। राज्यातील हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना त्यांच्या शिक्षा आणि दंडामध्ये मोठी वाढ करण्यात येईल। तसंच आरोपींच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचा लिलाव करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये पोलिसांना सहाय्य करण्याकरता तज्ज्ञांची विशेष यंत्रणा उभारली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मिठी नदी पात्रातील गाळ काढण्याच्या कामातील 65 कोटींच्या घोटाळ्यामध्ये कथित मध्यस्थ केतन कदम याला जामीन देण्यास कोर्टाने नकार दिलाय। या घोटाळ्यामध्ये कदम यानं प्राथमिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यामुळे पालिकेला आर्थिक नुकसान झाल्याचं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे। मुलुंड इथल्या टी विभागामध्ये येत्या शनिवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 12 तासांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। या कालावधीमध्ये 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचं काम योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यावर हाती घेतलं जाणार आहे। या कामाचा थेट परिणाम मुलुंड पश्चिमच्या काही भागांवर पाणीपुरवठ्यावर होणार असून काही भागांमध्ये पूर्णपणे पाणी बंद राहणार आहे। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण जलवाहिनीला गळती लागली आहे। त्यामुळे या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे। ही नवीन जलवाहिनी जुन्या जलवाहिनीला जोडण्याचं काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत मुख्य जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद होणार आहे। गणपतीत गावी जाणाऱ्यांकरता सरकारनं 5,000 एसटी बसेसची सोय केलेली आहे। चाकरमान्यांना ऑनलाईन या बसचं तिकीट बुक करता येणार आहे। गणेशोत्सव 2025ची तयारी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांकरता 5,000 अतिरिक्त बस सेवा सुरू करणार आहे। रेल्वे मंत्रालय लवकरच गाड्यांमधील जागांबद्दल मोठा निर्णय घेऊ शकते। प्रत्येक अनारक्षित कोचमध्ये फक्त 150 तिकीटं देण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे। या प्रकल्पाची चाचणी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर होणार आहे अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं घेतली आहे। धक्काबुक्कीशिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ताफ्यात 3 नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल करण्यात आल्या आहेत। या सुविधेमुळे अंधेरी दहिसर गुंदवली या मार्गावर आजपासून गर्दीच्या वेळी 21 फेऱ्या वाढणार असून 3 लाखांहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेनं वातानुकूलित लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करावा, नियमबद्ध करावा याकरता विशेष मोहीम हाती घेतली आहे। याच अनुषंगानं स्थापन केलेल्या एसी लोकल टास्क फोर्सनं वर्षभरामध्ये 1.22 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली, 4 कोटींचा दंड वसूल केला। त्यामुळे एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झालेली आहे।
मुंबईतील दुसरी भुयारी मेट्रो मार्गिका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते अंधेरी पूर्व 7A मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे। या मेट्रो मार्गिकेवरील 1.65 किलोमीटर लांबीच्या अपलाईन बोगद्याचं भुयारीकरण पूर्ण करण्यात येणार आहे। नॅशनल अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन PSU 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोकण रेल्वेला राष्ट्रीय पातळीवरील 4 पुरस्कार प्राप्त झालेत। मुंबईत गेल्या आठवड्यामध्ये हा सोहळा पार पडला। मुंबईतील कबूतरखान्यांवर पडकाम कारवाई करण्यापासून उच्च न्यायालयानं मंगळवारी महापालिकेला मज्जाव केला। महापालिका आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलंय। मीरा भाईंदर शहरामध्ये सोन्याच्या दरात कचरा डबे खरेदी प्रकरणात निर्णयाच्या फेरपडताळणीची मागणी केली जाणार आहे। याबाबत अजूनही कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश दिले गेलेले नाहीत। विशेष लेखापरीक्षण करूनच कामाचे कार्यादेश दिले जातील असं मीरा भाईंदर पालिकेनं म्हटलं आहे। पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या नियोजनबद्ध विकासाकरता प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजन आराखडा करण्यात येणार आहे। या गावांमध्ये पिण्याचं पाणी ही सगळ्यात मोठी समस्या असून त्याकरता नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारलं जाणार आहे आणि त्याकरता प्रत्येक गावाच्या विकास कामाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले आहेत। महाज्योतीला द्यावयाचा 126 कोटी रुपयांचा निधी सरकारकडे थकीत असून या निधीची मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे। मात्र सरकारकडे निधी नसल्यानं ही थकबाकी प्रलंबित आहे। निधी उपलब्ध करण्याकरता इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्री वित्त विभागाकडे पाठपुरावा करत आहेत अशी कबुली मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेमध्ये दिली। राज्य सरकार आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयानं गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधांची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा केला। जेट्टी प्रकल्प पर्यावरणाला हानिकारक ठरू नये याची संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी असं न्यायालयानं म्हटलंय। मुंबईकरांना सागरी किनाऱ्यावर चालण्याचा आनंद घेता यावा याकरता पालिकेकडून प्रियदर्शनी पार्कपासून वरळी सी फेसपर्यंत विहारपथ केला जातोय। पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं। येत्या आठवड्यामध्ये मुंबईकरांकरता तो खुला होईल तर उर्वरित टप्प्याच्या 300 मीटर भागाला केंद्रीय पर्यावरणाची मंजुरी मिळालेली आहे। ठाण्यातील काजूपाडा चेनागाव ते गायमुखघाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झालेली आहे। नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसामध्ये टिकून राहावी याकरता रॅपिड हार्डनिंग काँक्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे पालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले। राज्यातील 100 नद्या आणि 5 ते 6 हजार किलोमीटर नदीपात्राचं रेड आणि ब्लू लाईन सर्वेक्षण जलसंपदा आणि महसूल खात्यामार्फत केलं जाईल। नदीपात्रामध्ये अवैध भराव टाकून झालेल्या अतिक्रमणाविरोधात टास्क फोर्स स्थापन केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। 2025च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडातील खात्रीचा गुंतवणूक पर्याय म्हणून पहिल्या जाणाऱ्या तब्बल 1 कोटी 12 लाख नेट SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बंद झालेले आहेत। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक नेट SIP ट्रेंड निर्माण झाल्याचं बघायला मिळतं।